बघा, एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास मोटरसायकलने करतो, 7/20 प्रवास तो बसने करतो आणि उरलेला 11 किलोमीटर प्रवास तो सायकलने पूर्ण करतो. तर तो एकूण किती किलोमीटर प्रवास करतो? प्रश्नामध्ये हे अंतर विचारलं. प्रश्न सोडवायचा कसा? त्यानं मोटरसायकल आणि बसने केलेला प्रवास किती बाबा? हा प्रश्न मनाशी करा. मोटरसायकल आणि बाय बस केलेला प्रवास किती? हा प्रश्न. प्रश्नामध्ये हा प्रवास समीकरण स्वरूप म्हणा किंवा अपूर्णांक स्वरूप दर्शवलेला आहे. जसा की 3/5 प्रवास त्यानं कशानं केला? बाय मोटारसायकल. आणि गणितमध्ये 7/20 प्रवास त्यानं बाय बस म्हणजे बसद्वारे केला. मग या दोन अपूर्णांकाची फक्त इथं बेरीज करा लेकरांनो. 3/5 अधिक हा पूर्णांक 3/5 याचा छेद 20 होऊ शकतो. कसा? 4नं गुणून. छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणा. म्हणजे 3×12 5×20 हे काही गणितीय गुणधर्म असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे. छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्याच संख्येनं अंशालाही गुणा. मग आता 12 आणि 7 19 होतात. अंशातली ही बेरीज. छेदस्थानी 20 भाग प्रवास त्यानं लेकरांनो बाय मोटरसायकल अँड बस म्हणजे बस आणि मोटरसायकलद्वारे केला. पुढं चला. हे प्रवासाचे एकूण भाग लेकरांनो तुमच्या गोष्टी लक्षात येत असतील. प्रवासाचे एकूण भाग किती? तर 20 भाग. ओके. आता प्रवासाचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. 20 भागापैकी 19 भाग मोटरसायकल आणि बसनं केलेला प्रवास. मग प्रवासाचे उरलेले भाग किती बाबा? प्रवासाचे उर्वरित भाग किती? 20 भागापैकी लेकरांनो 20 भागापैकी 19 भाग प्रवास हा मोटरसायकल आणि बसद्वारे झालेला आहे. ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा एक भाग उरते. प्रवासाचा किती भाग उरतो? 1 भाग. मग उरलेला हा 1 भाग म्हणजेच हे उरलेलं 11 किलोमीटर एवढं अंतर आहे जे त्यानं सायकलनं कापलं. मग प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? इथं भाग मांडायचं, इथं किलोमीटर. हे तुमच्या लक्षात आलं ना? हा उरलेला 1 भाग म्हणजेच हे काय आहेत? प्रश्नामध्ये दर्शवलेला हा उरलेला प्रवास जो सायकलने केला. उरलेला प्रवास म्हणजेच उरलेला भाग. ही गोष्ट लक्षात घ्या. मग उरलेला 1 भाग म्हणजे जर का 11 किलोमीटर होत असतील लेकरांनो तर प्रवासाचे इथं एकूण भाग 20 ठरतात. हे ठरलेले 20 भाग म्हणजे किती किलोमीटर प्रवास? त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवून 20चा गुणाकार 11 सोबत छेदस्थानी 1 मांडला काय? न मांडला काय? नाही मांडला तरी 1 हा छेदस्थानी असतोच. कोणत्याही संख्येच्या किंवा कुठल्याही पदाच्या छेदस्थानी हा 1 असतोच. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात घ्या. 20 गुणिले 11 तर 11 दोन्ही 22 त्यावर 0 देऊन टाका. 220 किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. अंतर, वेळ, वेग, अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणं ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल. तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर खास करून लेकरांनो प्रश्न विचारले जातात, सर तुमची PDF आहे का? डाउनलोड कशी करून घ्यायची? तुमचं पुस्तक आहे का? लेकरांनो महाराष्ट्रभरातील तमाम गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेतून वाकसर राबत राहतील. माझं कुठलं पुस्तक नाही ना माझ्याकडं. माझं जे काय भांडवल आहे ते मुलं आणि त्यांचं यश आणि यशासाठीची तळमळ. ते जे प्रश्न विचारतात मला असा प्रश्न पडतो, असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत आणि कामाचा कष्टाचा छंद लक्षात घ्या. थोडंसं आपल्या मार्गदर्शनानं
कोणाचं जर भलं होत असेल तर हा परमार्थ समजून ही सेवा. माझ्याकडे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत आणि त्या अगदी तुम्ही मोफत पाहू शकता. स्पर्धा परीक्षामध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात, तुम्ही सरळ व्याज पाहिजे समजा उदाहरणार्थ सरळ व्याजाचे तुम्हाला उदाहरणं अभ्यासायचे किंवा नाणी नोटा, नळ टाकी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे का नाही, सरासरी वयवारी सूट, कमिशन दलाली, त्रिकोण असो, चौरस असो, वृत्तचित्ती असो, दंडगोल असो किंवा शंकू असो, म्हणजे एकंदरीत सगळ्या घटकावरील प्लेलिस्ट. तुम्ही प्लेलिस्टचं नाव मांडायचं गणित, बुद्धिमत्ता, सिम्पल ट्रिक्स बाय वाक्सर असं म्हणलं की तुम्हाला गुगल माझी प्लेलिस्ट देते, ज्याच्यामध्ये शेकडो उदाहरणं वेगवेगळ्या दर्जेदार नमुन्याचे तुम्ही अभ्यासू शकता आणि तेही मोफत. आता तुम्हाला सरावासाठी गणित हा सरावाचा विषय आहे. मी काय बाकीच्या तुमच्या चॅनलवाल्याप्रमाणे किंवा अकॅडमीवाल्याप्रमाणे लोभी मतलबी माणूस नाही. थोडंसं काहीतरी गोडीचं बोलायचं आणि आमचं हे घ्या, आमचं ते घ्या, बघा ही बॅच सुरू झाली, ती बॅच सुरू झाली. कॉपी पेस्ट टकुऱ्याचा गुलाम वाक्सर नाहीत आणि वाक्सरला देव होऊही देणार नाही. आपल्याला लोभातून आयुष्य उभं करायचं नाही, लक्षात घ्या. निर्लोभ मनानं अंतःकरणानं झुजणाऱ्या लेकरांचा मार्गदर्शक, सुविधादाता कसं होता येईल याची काळजी, याची तळमळ म्हणून वाक्सर मला उभं करतात आणि माझ्या गोरगरीब लेकरांना अपेक्षेप्रमाणे यशसुद्धा मिळत आहे, लक्ष द्या. तर मला काय म्हणायचं की तुम्ही सराव म्हणून, गणित हा विषय सरावाचा आहे. सरावाशिवाय यश हे अगदी सहज आणि सुलभ होत नाही, सोपं बनत नाही. तुम्ही सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला गणिताची दर्जेदार उत्तम अशी जय्यत तयारी करता येईल. महाराष्ट्रभरातल्या तमाम जिल्ह्यातील लेकराशी संवाद साधता येईल, डिस्कस करता येईल. समुपदेशनानं, सहयोगी अध्यापनानं लेकरांनो बऱ्याच जे बी काही उलझणे असतात, मनातल्या समस्या असतात, त्या सुटून जात असतात, है का नाही. दया करना सीख, दूसरों के उलझनों को सुलझना सीख. तू भी था एक दिन परेशानियों में, जो सहारा समझता है सिर्फ खुदा, उस खुदा के बंदे की बंदगी को समझना सीख. ये मेरी तत्वधारा थी, रहेंगी. सरावासाठी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करू शकता. ओके.